नमस्कार गौरवजी, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तुम्ही स्वतः MBA फायनान्स आहात आणि तुम्ही कॉर्पोरेटमध्ये खूप काम केलेलं आहे. पण आता मात्र तुम्ही वैदिक ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करता आणि त्याची प्रॅक्टिस पण करता. तर मला सांगा, कुठल्या ज्योतिष परंपरेमधनं तुमचं हे शिक्षण झालेलं आहे? कोणकोणते गुरु आहेत तुमचे या बाबतीत? लहानपणापासून मला व्यासंग होता. माझं जे बालपण होतं ते थोडंसं म्हणजे मी असं म्हणणार नाही कष्टात नाही गेलं, पण थोडंसं दुःखामध्ये गेलं की जेणेकरून मला पितृसुख मिळालं नाही. आणि माझी आई सचिवालयामध्ये क्लेरिकल डिपार्टमेंटला काम करायची, टायपिस्ट होती. आणि मला भावंड कोणीच नव्हतं. त्यामुळे मी एकटा काही गोष्टी अनुभवल्या की मलाच हे का वाटायला येतं आहे किंवा ह्या प्रश्नांची उत्तरं मला कुठे मिळतील ह्याचा शोध घेत घेत मी शेवटी ज्योतिषशास्त्राचे जे ग्रंथ आहेत, मुळात पूर्वापार जे अगदी आपल्या ऋषीमुनींनी पूर्वाचार्यांनी सिद्ध केलेले हाताने लिहून, की जसं भृगुनाडी, नंदीनाडी, अगस्त्यनाडी, बृहद पराशरी होराशास्त्र, फलदीपिका, जातक पारिजात, बृहद जातक, भावार्थ रत्नाकर, हे ग्रंथ माझ्या हाती लागले एका चांगल्या वेळेला. पण ते ग्रंथ वाचून मला काहीच कळेना, कारण की ते वय नव्हतं. 14-15 वर्ष, म्हणजे मी 9वीला असेन, 8वी-9वीला, आणि ते काहीच कळायचं नाही. मग आणि मी लहानपणापासून मला संगीताची आवडच होती, संगीत या शास्त्राची. आणि त्याच्यानंतर मला हे लक्षात आलं की संगीत ही गुरुमुखी विद्या आहे. जसं दिल्ली घराण्याचा कायदा तबल्यावर वाजवायचा असेल आणि त्याची उपज लक्षात घ्यायची असेल तर कितीही तबला विशारद केलं तरी दिल्ली घराण्याच्या उस्तादासमोर जोपर्यंत जात नाही की तिरकीट हा शब्द दिल्लीनुसार कसा काढायचा आहे आणि बनारसनुसार तिरकीट कसं काढायचं आहे, तर ओपन हँडेड स्ट्रोक आहेत बनारसमध्ये आणि दिल्ली घराण्यात 2 बोटांनी तिरकीट काढलं जातं. हे त्या पंडिताकडे जाऊनच शिकायला मिळेल, उस्तादाकडे जाऊनच शिकायला मिळेल, ह्याची मला जाणीव होती. मग मला तेच कळलं की अरे, ज्योतिषशास्त्र आपल्याला शिकायचं असेल तर हे पुस्तकी ज्ञानातनं कुठल्या तरी 4 परीक्षा देऊन, कुठली तरी उपाधी लावून, PhD करून हे ज्योतिष येणारं नाही आहे. आणि मग मी खूप चांगल्या ज्योतिषांकडे जाऊन विचारायला लागलो की मला शिकवता का? तर तुझं वय काय बाबा? तर तू 16 वर्ष पण पूर्ण नाही आहेस, तर तू येऊ नकोस, तू अभ्यास कर, हे वय नाही तुझं. तरी माझी जिज्ञासा काही थांबेना. आणि असं करत करत मला एक दिवस चांगल्या लोकांकडे शिकण्याचे योग, म्हणजे एक काळ असा आला की मी चांगल्या लोकांकडे शिकू लागलो. आणि जे प्रसिद्धी परांगमुख होते की ज्यांना प्रसिद्धी नको होती ज्योतिषशास्त्रात, म्हणजे कैक असे लोक होते, मी त्यांचं नाव सांगू शकत नाही कारण की त्यांनी मला सांगितलं की बाबा, आम्ही पाहिजे तर प्रसिद्धी खूप मिळवली असती पण आम्हालाच नको होती, तर तू आमचं नाव कुठे सांगू नकोस. आज देहरूपाने ते नाही आहेत, पण त्या चांगल्या विद्वान गुरूंकडे मला जे काही शिकायला मिळालं ज्योतिष परंपरेतनं, तर त्यांनी मला हेच सांगितलं की तू करिअर कर, ज्योतिष हा व्यासंग तू जोपास, पण तू करिअर अभ्यास सोडू नको. मी MBA फायनान्स केलं आणि MBA फायनान्स करून मी कॉर्पोरेटमध्ये जॉबला लागलो, पण ज्योतिषाचा व्यासंग तेव्हाही सुरू होता. आणि मग माझ्या लक्षात आलं की एका जन्मात ही विद्या पूर्ण शिकता येणार नाही. मी बृहद पराशरी होराशास्त्र म्हणजे फलज्योतिषाचा अभ्यास सुरू केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे, नक्षत्रांच्यावर आधारित एक ज्योतिष पद्धती आहे की ज्याला कृष्णमूर्ती पद्धती म्हणतात. मग मी कृष्णमूर्ती पद्धतीचा अभ्यास चांगल्या गुरूंकडे सुरू केला. त्याच्यानंतर मला कळलं की अरे, नवमांश ज्योतिष म्हणून एक प्रकार आहे. हा नवमांश ज्योतिष प्रकार आपण शिकलो नाहीत तर मग आपल्याला ॲक्युरेसीकडे जाता येणार नाहीत. मग नवमांश पद्धतीचा अभ्यास मी तेव्हा सुरू केला. हे वय वर्ष 21-22 तेव्हाची गोष्ट आहे, म्हणजे ॲट द टाईम ऑफ मी जस्ट ग्रॅज्युएशन करत होतो एकीकडे, तेव्हाची गोष्ट आहे. आणि मग नवमांश पद्धतीचा अभ्यास करता करता नवमांशातील सूक्ष्म स्थिर तारे काय आहेत इथपर्यंत जाऊन जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की अष्टक वर्ग, षडवर्ग, ताजिक पद्धती, जैमिनी पद्धती, नाडीशास्त्र, नाड्यांमध्ये तर 72 नाड्या आहेत. शिवनाडी, भृगुनाडी, नंदीनाडी, आणि नंदी ऋषींनी एकत्र येऊन जे बनवलं ती भृगुनंदी नाडी, अगस्ती नाडी, असे 72 प्रकारच्या तर नुसते नाड्या आहेत. त्रिशलाका, पंचशलाका, सप्तशलाका, म्हणजे ग्रहांचे नक्षत्रांच्या मार्फत घेतले जाणारे जे वेद आहेत, या वेदांचं ज्ञान घेण्यासाठी जी पद्धती वापरली जाते, सर्वोच्च पद्धती म्हणतात ज्याला, सर्वतोभद्र चक्र, की ह्या गोष्टींचा अभ्यास मग मला कुतूहल लागलं त्याच्या मागे की मी तासनतास त्याचा रात्री बसून अभ्यास सुरू केला गुरूंच्या अंडर. कारण गुरुमुखी विद्या आहे. गुरु जोपर्यंत ती संथा देत नाही, ती उपज आपल्याला बघण्याची दृष्टी देत नाही, इम्प्रोव्हायझेशन
तोपर्यंत आपल्याला सुचत नाही. आणि मग माझ्या लक्षात यायला लागलं की एका जन्मात एका हयातीत हे शास्त्र शिकताच येणार नाही आहे. ब्रह्माच 20% उभा आहे. माझ्या गुरूंनी मला काय सांगितलं की ब्रह्मदेवालाच 20% ज्योतिष कळलं. भगवान शिवाच्या तृतीय नेत्रातनं भगवान शिवाने जी दिव्य ज्योती निर्माण केली, ज्योती अधिक ईश म्हणजे ज्योतिष, तर ते का निर्माण केली की वेदांचं तृतीय नेत्र आहे. हे वेदांमध्ये हे सगळं मांडलं गेलं की मनुष्याच्या जीवनात मनुष्याने आचरण कसं करावं, कसं त्याचा लहेजा असावा, काय होऊ शकतं काय केलं तर. पण आयुष्यात मनुष्याच्या प्रत्येक टप्प्यात एखाद्या आयुष्याच्या वळणावर कुठली घटना घडू शकते, मानवाच्या जीवनात काय होऊ शकतं पुढे, ह्याचा वेध घेणं कालखंड मापनाच्या माध्यमातून हे वेदांना येत नव्हतं. आणि म्हणून वेदांचं तृतीय नेत्र म्हणून ज्योती अधिक ईश भगवान शिवाने तृतीय नेत्रातनं जी दिव्य ज्योती निर्माण केली, जे शास्त्र निर्माण केलं ते ज्योतिष आहे. जे आपले महान पूर्वाचार्य म्हणजे भगवान पराशर ऋषी, भगवान अगस्ती ऋषी, भृगु ऋषी, नंदी ऋषी ह्या सगळ्यांनी हे लिखित स्वरूपात लिहून ठेवलं. त्या माध्यमातून मी हे शिकण्याचा प्रयत्न करतोय गुरूंच्या मार्फत. आणि मग माझ्या लक्षात आलं की आज आपल्याला ह्या ज्योतिषशास्त्राचा मानवाच्या जीवनाच्या कल्याणासाठी उपयोग कसा करून घेता येईल. मग विविध अंगांनी उपयोग करून घेता येईल की शरीरावर होणारे आजार आयुष्याच्या कुठल्या टप्प्यात आणि कधी होऊ शकतात हे सांगणारं शास्त्र. आणि म्हणजे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी. आयुष्यात करिअर ग्रोथ कशी असावी, करिअरचा टप्पा कसा असावा, एखादी पर्टिक्युलर ब्रँच ऑफ करिअर जर निवडायची असेल तर कुठले मूळ ग्रह त्याच्यासाठी कारणीभूत आहेत, ह्याचा अभ्यास कसा करावा हे माझ्या गुरूंनीच मला शिकवलं. आणि मग त्याच्यानंतर फायनान्शियल ग्रोथ, मग कुठल्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ती इन्व्हेस्टमेंट आपल्याला लाभू शकते, ही सेक्टोरियल इन्व्हेस्टमेंट कशी असते ह्याचा देखील अभ्यास ग्रहांच्या मार्फत करता येतो. मी स्वतः MBA फायनान्स केलेलं आहे. मी स्टॉक मार्केटमध्ये सिनियर करन्सी इक्विटी डीलर म्हणून काम केलेलं आहे. मी फंड मॅनेजमेंटलाही काम केलेलं आहे. मग तिथे माझ्या लक्षात यायला लागलं की अरे एकीकडे करिअर चालू आहे, एकीकडे अभ्यास चालू आहे ज्योतिषाचा. सायमल्टेनियसली माझ्या लक्षात यायचं की एखाद दिवस अचानक बँकिंग सेक्टरमध्ये जी तेजी येते, मग बँकिंग सेक्टरचा कारक ग्रह गुरु हा रुलिंगमध्ये असायला हवा. मी सहज चेक केलं एक दिवस तर गुरु रुलिंगमध्ये होता. आयर्न अँड स्टील, ऑइल, ऑटोमोबाईल ह्या सेक्टर्समध्ये तेजी येते त्या दिवशी, त्याचा कारक शनी आहे आणि शनी रुलिंगमध्ये सापडला. मग माझ्या लक्षात यायला लागलं की हे ऑलरेडी इन्व्हेन्शन झालेलं आहे. आयर्न अँड स्टील, लोखंड, ऑटोमोबाईल, प्लास्टिक, सिमेंट, इन्शुरन्स हे सेक्टर शनीचे आहेत. हे ऑलरेडी इन्व्हेन्शन झालेलं आहे हजारो वर्षांपूर्वी. आज आपल्याला त्याची डिस्कवरी झाली, आज आपल्याला त्याची जाणीव झाली. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला म्हणजे हे जे खूप एक पूर्वापार आहे, म्हणजे कितीतरी वर्षापासूनचं जे ज्ञान आहे, जे लिखित आहे, काही अलिखित आहे, तुम्ही जे म्हटलं त्याप्रमाणे, तर ते तुम्ही तुमच्या गुरूंनी तुम्हाला ते सांगितलं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.